सरस्वती, आर यू ओके? सर, कशी ओके असणार आहे ती? तुम्ही पण सर काही प्रश्न विचारता तिला. कुठे? ही दुसरी बेल झाली ना? कम ऑन, पाहिलंस का? दुसरी बेलही झाली. आता इकडे थांबून काय मिळणार आहे सरस्वती? त्यापेक्षा जा ना, जा घरी जा. ते स्वप्न कितीही मोठी असली ना तरी एक छोटीशी चूक सुद्धा ना ते स्वप्न डिस्ट्रॉय करू शकते, हे तुला कळलंच असेल. सरस्वती भारती, तू स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेतलं. डॉक्टर या पेशाला काळीमा फासलायस. तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळते. पण डोंट वरी सरस्वती, हे बघ काय आयुष्यात सगळीच स्वप्न पूर्ण होतात असं काही नाही. काही काही स्वप्न नाही पूर्ण होत. काय बोलते? नाही, आता समजा तू डॉक्टर होऊ शकत नाही, That's absolutely fine. No problem. अगं गावाकडची आहेस ना, तुला तर इतकी कामं येत असतील, कामाची सवयच असेल, कुठलं ना कुठलं तरी काम मिळेलच ना पोटेला. पण तुझी चूक केलीस ना त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. त्यामुळे आय थिंक आता इथे थांबून काहीच उपयोग नाही. जा घरी गो. हॅलो सर, काय म्हणाले ऐकलं नाहीस का तू? माझ्या रवळ नातावर आणि माझ्या बाबांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. ग्रेट. पण टू बी व्हेरी प्रिसाइज, एक्झॅक्टली 4 मिनिटं राहिली आहेत. काय झालं? काही नाही. We both were feeling very, very sorry for her. Look at her. बिचारी. सरस्वती, खरंच सॉरी. कसं आहे की नियती पुढे कुणाचंच काही चालत नाही. आता याच्यात तुझी चूक आहे नाही आहे डझंट मॅटर. पण कसं आहे, नियती पुढे प्रत्येकाला झुकावं लागतं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता या क्षणी मला किती वाईट वाटतंय मी तुला काय सांगू. अगं, मी हॉस्पिटलची ओनर असून तुला काही मदत करू शकत नाही. मला खूप वाईट वाटतंय. अगं, माझे हात दगडाखाली आहेत कारण सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत. या वर्षी तू एक्झाम नाही देऊ शकणार सरस्वती, आणि हे सत्य आहे. तुझं हे वर्ष वाया जाणार. काय झालं? तुम्हाला पुरावा हवाय ना मॅडम? एक मिनिट.
या आजी अजूनही जिवंत आहेत. हा एवढा पुरावा पुरेसा आहे ना तुम्हाला? आणि या त्याच पेशंट आहेत ज्यांना चुकीच्या गोळ्या दिल्यामुळे त्यांचा जीव गेला असा आरोप बयोवर झाला होता. आणि आता बयो निर्दोष आहे हे तर सिद्ध झालंच आहे. ही कॉन्स्पिरसी होती बयो विरुद्ध. हे कुणी केलं याविषयी आपण बोलूच, पण मॅडम आता परीक्षा महत्वाची आहे. 1 मिनिट राहिलाय फक्त. प्लीज बयोला परीक्षेला बसू द्या. मॅडम प्लीज आता तरी तिला. हो, सरस्वती एक्झाम देऊ शकते. बयो ऑल द बेस्ट. तुला आता डॉक्टर होण्यापासून कोणी नाही अडवू शकत. ऑल द बेस्ट. मी जातो सुपरविजनला. तिसरी बेल झालीये. जातो. वेल डन. वेल डन डॉक्टर शुभंकर. ग्रेट जॉब. थँक्यू. विशाल थँक्यू सो मच. तू होतास माझ्यासोबत म्हणून मी हे सगळं करू शकलो. अहो सर, तुम्ही थँक्यू काय म्हणताय? आपल्या दोघांचाही विश्वास होता की सरस्वती निर्दोष आहे. सत्य किती लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपून राहू नाही शकत. या आजींना आता ट्रीटमेंटची गरज आहे आणि ही जबाबदारी आपल्या हॉस्पिटलची. हो सर, मी पर्सनली लक्ष देतो त्यांच्याकडे. आणि त्या पोटेंविषयी सौदामिनी मॅडमला सांगायलाच. मामा यांना प्लीज पटकन ऍडमिट करून दे. सर आपण निघूया, वेळ नको घालू. माझा सगळा वेळ, माझी सगळी मेहनत वाया गेली. ती युजलेस सरस्वती माझ्या समोर एक्झाम द्यायला गेली. मी 1000 वेळा सांगितलं पोटीला, पण नाही. त्यांचा हलगर्जीपणा नडला आपल्याला, नडला. सौदामिनी, आता मी पोटेला सोडणार. आणि दुष्यंत, तुझ्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली, खूप मोठी. अगं तू ऐकशील का माझं प्लीज? काय ऐकून घेऊ मी आता? सगळं संपलंय. ती युजलेस सरस्वती जिंकली आणि सौदामिनी हरली. सौदामिनी हरली नाही. सौदामिनी कधीच हरू शकत नाही. हो काय काय आहे बघ. तू आधी शांत हो प्लीज. शांत हो. शांत हो. माझा अख्खा प्लॅन फ्लॉप झाला आणि तू मला सांगतो शांत हो. म्हातारीला विशाल आणि शुभंकर घेऊन आले याचा अर्थ कळतोय तुला? हा, तुम्ही फोन लावला होतात ना? हा, मग काय झालं? आय ट्रूली डोंट नो. पोटेने सगळं सेट केलं होतं, माझ्या समोर केलं होतं. अगं मी स्वतः कॉल ऐकलेत ना ते. त्या वृद्धाश्रमातल्या अध्यक्षांना सांगितलं होतं म्हातारीला लपवा. आणि तरी तो डॉक्टर विशाल आणि डॉक्टर शुभंकर तिथे पोचले कसे? आणि पोचले तर पोचले, त्या म्हातारीला इतक्या लवकर इथे कसे काय घेऊन आले? मी तेच विचारते.
त्या आश्रमात फोन लावा आधी. हो 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 मी करतो. फोन लागत नाही. त्यांचा फोन लागत नाही याचा अर्थ ते शुभंकरच्या तावडीत तर नाहीयेत ना? त्या माणसांनी आपलं नाव सांगितलं तर? विशालला कळलं हे सगळं कारस्थान माझं आहे तर? जर असं झालं ना तर मी तुम्हा दोघांना अजिबात सोडणार नाही. दुष्यंत हे लक्षात ठेवा आयुष्यभर. माझा विशाल माझ्यापासून लांब जाता कामा नये. कळलं? कम इन. मॅम येऊ? या ना. ये विशाल, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हो बोला ना, काय बोलायचं होतं? बयोवर झालेले सगळे आरोप खोटे होते हे तर आता सिद्ध झालेलंच आहे. आणि या सगळ्या मागे कोण आहे हे कळलंय आम्हाला. हे सगळं घडून आणणाऱ्या माणसाचं नाव आहे डॉक्टर पोटे. पोटे? कसं शक्य? म्हणजे एक्झॅक्टली झालं काय आहे? त्या आजींना ज्या आश्रमात ठेवलं होतं तिथे आम्ही गेलो होतो. आजोबा तुमचे नातेवाईक आले ना की मी तुम्हाला कळवतो. हा तुम्ही या आता. हा आपल्याकडे ना वेळ फार कमी आहे. यांना ताबडतोब दुसरीकडे शिफ्ट करायचं. पण यांची तब्येत बरी नाहीये. तरी सुद्धा आपल्याला त्यांना इथे ठेवून चालणार नाहीये. पण का? मी सांगतो ते ऐक ना. कुठं नेत आहे? आवाजी शांत व्हा, तुम्हाला चांगल्याच ठिकाणी नेणार आहोत. माझ्या मुलाला बोलवा आधी. अजय एक मिनिट. आपण यांना ना माझ्या फार्म हाऊसवरती घेऊन जाऊया. चल चल चल. एक मिनिट. कुठे घेऊन चाललाय तुम्ही यांना? कोण हवंय तुम्हाला? आम्हाला या आजी हव्यात. त्या आश्रमात आम्ही अशा बऱ्याच व्यक्तींची काळजी घेतो, त्यांना आसरा देतो. आम्ही काय करतो, कोणाला कुठे घेऊन जातो हे विचारणार तुम्ही कोण आहेत? एक मिनिट. आम्ही कोण ते महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय हे जास्त महत्वाचं. अहो तुम्ही इलिगल गोष्टींना सपोर्ट करताय, कळतंय का तुम्हाला? आम्ही काय करतोय ते आम्हाला कळतंय आणि तुम्ही ते कशाला आलात ना ते पण आम्हाला ठाऊक आहे. आम्ही त्याला त्रास होऊ देणार नाहीये. तुम्ही काय त्यांच्या जीवावर उठलायत? अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही उलट त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न करतोय. फक्त पैशांसाठी त्यांच्या मुलानं त्यांना मृत घोषित करून टाकले आणि त्यांच्या मृत्यूचा आळ माझ्या मुलीवर आणलाय. आम्हाला त्यांना फक्त जगासमोर आणायचंय. एका मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे, समजून घ्या. हे बघा, आमच्याकडे हे सगळं सांगायला वेळ नाही आणि सत्याच्या बाजूने उभं राहण्याची संधी तुमच्या हातात आहे. सो प्लीज मला सांगा, हे सगळं करायला सांगितलं कोणी? कोणाच्या सांगण्यावरून करताय? अहो आम्हाला यातलं काहीच माहित नव्हतं. आम्हाला फक्त इतकंच कळलं होतं की ह्यांच्या जीवाला धोका आहे. अहो त्यांच्या भल्यासाठीच म्हणून आम्ही त्यांना या आश्रमात भरती करून घेतलं होतं. पण तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं कोणी? हो ते डॉक्टर पोटे ना, त्यांच्या ओळखीने आम्ही यांना इथे भरती केलं होतं. डॉक्टर पोटे? पोटे? हो फक्त ह्या आजींचं भलं व्हावं हीच आमची इच्छा होती.
आमचा गैरसमज झाला, सॉरी. मला सांगा आणखीन कोण कोण सामील आहेत? हो काहीच माहित नाही, आम्हाला फक्त डॉक्टर पोटेंचा फोन आला होता म्हणून आम्ही यांना भरती करून घेतलं होतं. मग पुढे विशालने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि आता मॅडम नंबर आहे डॉक्टर पोटेंचा. त्यांचा पहिल्यापासून माझ्या बरोबर राग होता आणि त्या रागातच त्यांनी हे सगळं केलं. पण ते इतक्या खालच्या थराला जातील असं मला वाटलं नव्हतं. त्या आजीच्या मुलाला सोबत घेऊन त्यांनी हा सगळा प्लॅन रचला होता. नाही, आपण ह्या सगळ्याची रीतसर चौकशी करूया ना. अँड यू जस्ट डोंट वरी, आपण योग्य ती ऍक्शनही घेऊया. हा हो. नाही सर, आता आपण ऍक्शन घ्यायची काहीच गरज नाही. म्हणजे येताना आम्ही पोलीस कंप्लेंट केली. आय एम सॉरी, म्हणजे हे सगळं बोलायची आत्ता वेळ नाहीये, पण पोलीस कुठल्याही क्षणी पोटेंना अटक करायला इथे पोहोचतील. येस मॅडम, बाहेर पोलीस आले. इरा, काय चाललं काय? स्वतःचा पेपर सोडून त्या सरस्वतीकडे का बघतेस? पेपर लिही. सगळ्यांनी स्वतःचा पेपर लिहा, कुणी एकमेकांकडे बघणार नाही. मिस सरस्वती भारती, परीक्षेला बसायला मिळतंय म्हणून जास्त खुश होऊ नकोस, कळलं ना? मी परीक्षेला बसणार आहे माका माहीतच होता. माझे बाबा माका बसवणार. माझे बाबा नेहमी म्हणतात, सत्य फार काळ काय लपत नाही. काय तमाशा चालला इथे? बापरे सर, अहो तुमका किती घाम येलाय. रुमाल आहे तुमच्याकडे? ए इन्स्पेक्टर सर, ऐकून तरी घ्या माझं. सर प्लीज ऐकून तरी घ्या. सर एक्झाम चालू आहे, मी काय म्हणते आपण बसून सॉर्ट आउट करूया प्लीज. जे काय सॉर्ट करायचं असेल ना ते आता पोलीस स्टेशनमध्ये, कळलं? अनिल पोटे कोण आहे? मी आहे अनिल पोटे. सर मग काय झालं? म्हणजे मी काय केले? काय झालं? हा, अरे त्या जिवंत असलेल्या आजीला तुम्ही त्या सरस्वतीने दिलेल्या चुकीच्या औषधामुळे मृत घोषित केलं आणि तिच्या मुलाला हाताशी धरून तुम्ही तिला वृद्धाश्रमात टाकलं. आणि एवढं पुरे झालं नाही म्हणून तिथल्या माणसांना विकत घेऊन त्यांना गायब करण्याचा प्रयत्न केला. नाही नाही नाही, आमच्याकडे त्या अध्यक्षांची
आणि त्या आजीची साक्ष आहे. ए बेड्या ठोकारे आला. बेड्या काय बेड्या साहेब, ऐका माझं, मी नाही काही केलेलं. मॅडम सर तुम्ही तरी सांगाल. अहो काय करताय साहेब, साहेब प्लीज ऐका माझं, मी नाही काही केलंय साहेब. इन्स्पेक्टर साहेब ऐका ना माझं. हे बघा आपण आपण बोलूया ना. तसं नाहीये, सर. मी पाया पडतो साहेब तुमच्या, मी नाही काही केलं. ऐका ना माझं साहेब, ऐका ना माझं, मी नाही काही केलंय साहेब. चला. अहो घेऊन चला कुठे. इन्स्पेक्टर साहेब अहो ऐका तरी आमचं.